हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. भावनो आत्ता जस्ट बरं का मी टेरेसवर आलो वर, कारण की ह्याच्या खाली ना खूप सारे रूम आहेत. म्हणजे ते माझी पण रूम आहे. म्हटलं जरा आज आहे ना, आज फिरण्यासारखं काय नाही, मला लोकेशन आज घावलं चांगलं. कारण रूमवर पण खूप कामं होते. रूमवर खूप कामं असल्यामुळं मला काही जमलं नाही कुठं आज जायला लोकेशनला, चांगल्या लोकेशनला. आणि त्यात गाडी पण आपली खराब झाली. खूप गाडी खराब झाल्यामुळे ना मला बाहेर जायला जमलं नाही भावांनो. दुसरं काहीच नाही ह्या सांगण्याचा विषय काय माहिती का. आता ह्यात पण भाव आलं बघा, दुसरं काय नाही. आता ह्यात पण भाव आलं. तुम्हाला एक सांगतो बरं का गाईचं, कारण आहे ना आमच्या गावाकडचे लोक म्हणजे मला खूप म्हणतात, तू पुण्यामध्ये गेला आहे, काय काम करतोय, काय नाही, तू घरी पैसे पाठवत नाही, काय नाही, हे असे खूप लोक मला म्हणतात गाईच. आता त्यांना एक सांगतो बरं का, मी खरं सांगतोय, जो पुण्यात राहतो ते त्यालाच माहीत असतं. कारण की मला माहिती, मी पुण्यामध्ये राहतो आहे, काय कंडिशन आहे, काय नाही, किती द्यावं लागतं रूमचं भाडं, किती नाही, आणि किती खर्च होतं आहे, किती गाडीचा मेंटेनन्स आलता मला. म्हणजे मी जेवढं पण कमवलं आहे ना, तेवढं मी माझ्या जे पण बाईक आहेत ना, माझे 2-3 बाईक होते. म्हणजे माझी एक होती, माझ्या भावाची एक होती. तर भावाच्या बाईकला पण प्रॉब्लेम आला, त्याला पण थोडाफार खर्च केला. आणि त्यानंतर माझ्या बाईकला नाही म्हणलं ना, जेवढं कमवलं आहे मी तेवढं डबल, म्हणजे 10,000 ते 15,000 नुसतं गाडीला खर्च झाला माझा. मी जेवढं कमवलं आहे त्यापेक्षा माझा डबल गाडीला खर्च झाला. कारण की आत्ता ते म्हणलं 700-800 रुपये खर्च येणं असे म्हणलेत ते. पण तरी पण आहे ना, जेवढं होईल तेवढं मी कमी खर्चामध्ये सगळं भागवते. आता विषय काय माहिती का, आता मला लोक काय म्हणतात, तू बापाला बघत नाही, टेन्शन देतोय ले तुझ्या घरच्यांना, ही ती मला खूप काही गोष्टी बोलतात. घरचे माझे घरचे येऊन बोलतात, आणि माझे बाहेरचे लोक पण बोलतात. म्हणजे आमचे शेजारी असलेले किंवा आमच्या भावकीमधले लोक खूप सारे मला गोष्टी बोलतात माझ्याबद्दल. आणि ते ना माझ्याबद्दल लोकांपर्यंत अफवा पण, खूप अफवा पण करतात. म्हणजे विचार करा ना, असे पण लोक आहेत. लय अवघड आहे. आता मी बघायचं होता, आता एक ब्लॉग बनवायचं स्टार्ट केलं आहे मी माझ्या स्वतःच्या मर्जीने, माझ्या स्वतःच्या कंटेंटनी. मी डेली ब्लॉग टाकतो आहे आणि ब्लॉग अपलोड करतो आहे आणि बोलतो आहे दररोज. कारण की ही मला एक सवय लागलेली आहे, आणि ती सवयीने मी डेली कंटिन्यू ठेवत राहणार आहे. कारण की ही सवय लागलेला मला, तर मी 100% मरूस तर ही सवय ठेवणार आहे मी. कारण की तुम्हाला माहीत नाही, सौरभ जोशी असंच डेली कंटिन्यू, म्हणजे त्यांनी 2015 ते 2016 कंटेंट बनवत आला, पूर्ण फॅमिली बॅकग्राऊंडमधले. म्हणजे घरचं जेवढं पण चालू आहे ना, आणि तेवढंच पूर्ण तो यूट्यूबला टाकायचा, अपलोड करायचा व्हिडिओ डेली टाकायचा, तो पण डेली. सोपं नाही भावना, तुम्हाला खरं सांगतोय बरं का, सोपं नाही असं दररोज करणं. ती एक जॉबसारखीच आहे. म्हणजे ती एक कंडिशन जॉबसारखंच आहे. जॉब जसं करतो का आपण, सकाळी उठतो, मॉर्निंगलाच करून पटकीने जातो आपण जॉबला, मी कंटिन्यू जॉबला जातो. म्हणजे सुट्टी असते फक्त रविवारी. म्हणजे ह्या सुट्टी दिवशीच आराम कुठं भेटते, जॉबची कंडिशन. तसं ही पण आहे. आम्हाला पण आहे ना इथे ह्या कंटेंट दररोज डेली ब्लॉग बनवण्यामध्ये ना, आम्ही पण खूप बिझी राहणार इथनं पुढं. आणि लोक काय म्हणतात ना, ह्या गोष्टीकडे मी लक्ष ठेवणार नाही आणि लक्ष देणार पण नाही. मला काय सुद्धा नडलं नाही, आणि माझी स्वप्न ते लोक पूर्ण करणार नाहीत, किंवा मला ते 5 रुपये देणार नाहीत, आणि त्यांच्याकडून काही मी घेणार नाही, आणि त्यांनी काही मला देणार नाहीत. म्हणजे अशी कंडिशन आहे ह्यामध्ये. म्हणून मी स्वतः आता ठरवलं इथनं पुढं, भलं लोकांचं काय पण असू द्या, नाही आपण लोकांच्या मध्ये पडायचं, नाही लोकांचं ऐकायचं. काय संबंधित नाही आपला, काहीच संबंध नाही, काहीच. मला आहे ना, आतापर्यंत आमच्या गावातले माणसं, हा पोरगा पुण्याला गेला आहे, पुण्याला जाऊन भले जॉब करते का, गाडी चालवते का, नुसतं फिरते, पोर्टल करते, इंस्टामार्टमध्ये काम करते, असं म्हणजे पार्सल द्यायचं काम करते. नेमकं कमवते किती, घरी देतंय किती, घरच्यांना टेन्शन, ह्याचं लग्नचं अजून. म्हणजे माझ्या लग्नासुद्धा ते विचार करायला लागलं, त्यांना पोरगी भेटते का नाही, म्हणजे मला पोरगी भेटते का नाही, ती लोकांबद्दल विचार करतात. अरे मला एक सांगा, तुम्ही लोकात का करता, मला एवढं कळत नाही. म्हणजे मीच नाही बरं का, ह्या दुनियामध्ये स्वतःच्या मर्जीने स्वतः जगलं पाहिजे, कोणी लोकांचं ऐकलं नाही पाहिजे, मला एवढंच समजते. कारण आहे ना, तसं हळूहळू कळायला लागलं मला, तेव्हा थोडं बरं वाटायला लागलं. आणि तेव्हा आहे ना, आपला डोकं जरा लहान होतं, समजत नव्हतं त्या गोष्टी एवढं, आपण लगेच डिसिजन घेतो. पण वय गेल्यानंतर आहे ना, जेव्हा समजतं माणसाला की यार हा मुलगा, तेव्हा आपण
म्हणजे वय गेल्यानंतर आपल्याला समजते की आपण तेव्हा काहीतरी केलं असतं तर बरं झालं असतं राव. म्हणजे वय गेल्यानंतर समजते ती. तसंच झालं आहे भावांनो माझ्या संग पण. माझ्याकडून पण खूप काय चुका झाल्या असतील लहानपणी, किंवा मी असं अर्जंटमध्ये किंवा असं लगेच डिसिजन घेतलं, मला हे करायचं आहे ती करायचं आहे, म्हणजे लगेच असं स्वतःला लगेच ही करायचं डिसिजन घ्यायचो. मग घरच्यांचं एवढं ऐकत नव्हतं त्या टायमिंगला. पण आता आहे ना, आता घरच्यांचं ऐकायला लागलं थोडंफार, कारण की घरच्यांचं ऐकलं ना तर कुठंतरी चांगलं होईल. पण आता अजून आहे ना, तरी चालू आहे भावांनो आता ब्लॉग बनवायला. डेली कंटिन्यू बनवतो आहे आणि बनवून अपलोड करते. बघू आता काय होतं आहे काय नाही, पण डेली तर टाकत राहणार आहे मी. माझा एक दिवस पण मी खाडं करणार नाही ब्लॉग न अपलोड करण्याचा, मला एवढंच सांगतो. चला भावना आता अपन इधर ब्लॉग अपना एंड करूँ. आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा. लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते नेक्स्ट ब्लॉग में.